आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। साखर सहसंचालक कार्यालय हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जिल्ह्यातलं न्यायालय। यांच्या अखत्यारीमध्ये जेवढे काही प्रश्न येतात तेवढ्या प्रश्नांच्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी उभं होतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आम्ही साखर आयुक्तांच्याकडे जर सहसंचालकांच्याकडे कोणता घेतला असेल त्याच्या संदर्भात शिवाजी मानेंनी या ठिकाणी आपली भूमिका काही विशद केलेली असली तरी रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात साखर कारखानदारांच्या मध्ये होते। कारण भोगावती बिद्री या परिसरामध्ये 3 ते 3.5% क्षेत्रावरती अडसालीची लागण होते आणि शिरोळ हातकणंगले आणि कृष्णा पट्ट्यामध्ये 60 ते 70% अडसाली क्षेत्राची लागण होते। म्हणजे इथं जर उतारा जर 12 असेल तर यांचा उतारा तिथं 13.5 पाहिजे। परिस्थिती उलटी आहे। तिकडं बरोबर कृष्णा काटाला आणि या सगळ्या ऊस पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरीची चोरी होते आणि जाणीवपूर्वक FRP कमी दाखवली जाते। हा मुद्दा क्रमांक 1। याच्या संदर्भामध्ये सुद्धा भरारी पथकं पाठवून पर डे साधारणतः रिकव्हरी करण्याचं आश्वासन या ठिकाणी साखर सहसंचालकांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट HNT म्हणजे तोडणी ओढणीचा जो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय, आता भोगावती सारख्या कारखान्यांचा HNTचा खर्च आहे तोडणी ओढणी वाहतुकीचा 762 रुपये आणि हाच खर्च इतर सगळ्या कारखान्यांचा 1050-1100 रुपयेपर्यंत होतोय। म्हणजे तुम्ही जर 25 किलोमीटरची जर हवाई अंतराची अट्ट घालत असाल तर ओढणी तोडणी सुद्धा 25 किलोमीटरच्या एरियातली जर धरली तर मला वाटतं इथंही शेतकऱ्यांचा 100-200 रुपयाचा साधारणतः जी मारले जातात ते या ठिकाणी वाचू शकतात। बऱ्याचशा मुद्द्यावरती चर्चा गेली 5 दिवस होते आहे। आंदोलन किती काळ ताणायचं, यांचे हक्क आणि अधिकार किती आहेत तेवढ्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही आतापर्यंत ताणलं। यानंतर साखर आयुक्तांच्या बैठकीमध्ये राहिलेले प्रश्न आणि काल माननीय एकनाथ शिंदे साहेब रोकडीला भेटल्यानंतर शासनाच्या अखत्यारीमध्ये असणारे प्रश्न, ते प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या, त्याची निर्गत आम्ही निश्चितपणाने लावू। हे सगळे संदर्भ डोळ्यासमोर घेता आज 5व्या दिवसानंतर हे आंदोलन या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला।